सर्वांना नमस्कार। आज आपण दशमी कक्षा आमोदः या पुस्तकातील पुढचा पाठ पाहायचा आहे आपल्याला। त्रयोदशः पाठः चित्रकाव्य। हा पाठ आपल्याला परीक्षेमध्ये कंठस्थी करण्यासाठी आहे। श्लोक शुद्ध आणि पूर्ण लिहा या प्रश्नांतर्गत आपल्याला यातील श्लोक पूर्ण करण्यासाठी येतील। त्याचबरोबर श्लोकं पठित्वा कृतिः कुरुत अथवा पद्यांशं पठित्वा कृतिः कुरुत या प्रश्नाच्या खाली किंवा या प्रश्नांतर्गत आपल्याला यातील सुभाषित येऊ शकतात। तर हा पाठ आपल्याला पाहायचा आहे। यातील पहिला श्लोक आपण आज पाहणार आहोत। पहा, तुम्ही 9वी मध्ये काव्यशास्त्र विनोद शिकलात किंवा 8वी मध्ये सुद्धा आपण काव्यशास्त्र विनोद 9वी मध्ये आपण काव्यशास्त्र विनोद शिकलेला आहे। तर संस्कृत भाषेचं सुभाषित हे एक वैशिष्ट्यपूर्ण असं वैशिष्ट्य आहे। हे आपल्याला माहीतच आहे की संस्कृत भाषा जर कशाने अलंकृत झालेली असेल तर ती सुभाषितांमुळे अलंकृत झालेली आहे। आणि या अशा संस्कृत भाषेमध्ये संस्कृत साहित्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची सुभाषिते पाहायला मिळतात। तर त्यामध्ये अंतरालाप असेल किंवा अन्योक्ती असेल, हास्योक्ती असेल, एखादी प्रहेलिका असेल, अशा प्रकारच्या किंवा समस्यापूर्तीचा एखादा श्लोक असेल अशी किंवा काही सुभाषिते ही उपदेशपर असतात, काही बोध देणारी असतात। अशा प्रकारची अनेक सुभाषिते आपल्या संस्कृत भाषेमध्ये आहेत। तर त्यातीलच काही सुभाषिते आपल्याला चित्रकाव्य या पाठांतर्गत अभ्यासण्यासाठी म्हणून दिलेली आहेत। पहिल्यांदा आपण याची प्रस्तावना पाहू। पहा, सुभाषितं नाम सम्यक् रूपेण भाषितम्। सुभाषितं नाम किं? शोभनं भाषितं नाम सुभाषितं, सुष्ठु भाषितं नाम सुभाषितं अथवा सम्यक् रूपेण भाषितं नाम सुभाषितं। याला आपण सुविचारः असं पण म्हणू शकतो की चांगलं बोललं, जे जे काही चांगलं बोललं जातं त्याला आपण काय म्हणत असतो? सुभाषित असं म्हणत असतो। तर संस्कृत सुभाषितानि आदर्श जीवनस्य गुह्यम् आख्यान्ति। संस्कृत सुभाषितानि किं कुर्वन्ति? आदर्श जीवनस्य गुह्यम् आख्यान्ति। आपण कशा प्रकारे आदर्श जीवन जगावं याचा उपदेश आपल्याला कोण करतं? तर ती या संस्कृत साहित्यातील संस्कृत भाषेतील सुभाषिते करत असतात। वैशिष्ट्यपूर्ण आणि सुभाषितानि संस्कृत भाषायाः सौंदर्य स्थानानि खलु। आणि वैशिष्ट्यपूर्ण सुभाषिते हे खरोखर संस्कृत भाषेचं सौंदर्यच आहे। की संस्कृत भाषेचं सौंदर्य कशामुळे वाढलेलं आहे? तर या अशा वैशिष्ट्यपूर्ण सुभाषितांमुळे संस्कृत भाषेचं सौंदर्य वाढलेलं आहे हे आपल्याला माहिती आहे। पृथिव्यां त्रीरत्नानि जलमन्नं सुभाषितम् असं म्हटलं जातं की पृथ्वीवर 3 रत्ने कोणती आहेत? तर पाणी, अन्न आणि तिसरं रत्न अतिशय महत्त्वाचं म्हणजे सुभाषित, म्हणजे चांगलं बोलणं। हे एक प्रकारचं रत्न आहे असं मानलं जातं। कारण या सुभाषितांमुळे मानवाने कशा प्रकारे जीवन जगावं, कशा प्रकारे जगू नये, काय करायला हवं, काय करायला नको आहे याचा सगळ्यांचा उपदेश आपल्याला या सुभाषितांतून मिळतो। काही सुभाषिते मनोरंजनपर असतात, त्यातून आपलं मनोरंजन होत असतं। आणि म्हणून सुभाषिते हे संस्कृत भाषेचं सौंदर्य स्थानी आहे। संस्कृत भाषेचं सौंदर्य खुलवण्याचं, भाषिक सौंदर्य खुलवण्याचं काम कोणी केलं असेल तर या सुभाषितांनी केलेलं आहे हे आपण जाणतो। बुद्धिविकासकाणी सुभाषितानि नाम चित्रकाव्यानि। बुद्धिविकासकाणी सुभाषितानि नाम चित्रकाव्यानि। आपल्या बुद्धीला प्रेरणा देणारे, बुद्धीला चालना देणारे, बुद्धीचा विकास करणारी सुभाषिते म्हणजे काय आहे? तर हे चित्रकाव्य होय। तानि रंजकानि अपि सन्ति। आणि ही सुभाषिते मनोरंजक सुद्धा असतात। ही आपल्या बुद्धीला तर घासण्याचं काम करतात किंवा बुद्धीचा विकास करण्याचं काम तर करतातच, त्याचबरोबर अशा प्रकारची सुभाषिते आपलं मनोरंजन सुद्धा करतात। अस्मिन् चित्रकाव्ये अंतरालापः, अन्योक्तिः, हास्योक्तिः, कर्तृमुक्ता प्रहेलिका, समस्यापूर्तिः, वापोवाक्यम् इत्यादयः सुभाषितानां प्रकाराः सन्ति। आणि या चित्रकाव्यामध्ये अंतरालाप, अन्योक्ती, हास्योक्ती, कर्तृवृत्त प्रहेलिका, समस्यापूर्ती आणि वापोवाक्यम इत्यादी प्रकारची वेगवेगळी सुभाषिते आपल्याला या चित्रकाव्यामध्ये पाहायला मिळणार आहेत। आणि आपलं मनोरंजन सुद्धा होणार आहे। आपल्या बुद्धीला एक प्रकारची विशिष्ट प्रकारची चालना देण्याचं काम ही सुभाषिते करत असतात। आपल्याला माहिती आहे की सुभाषितांच्या वाचनामुळे आपले विचार शुद्ध होतात, आपले आचार शुद्ध होतात, आपलं मन शुद्ध होतं। आणि एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून आपण
जीवन जगण्याचा प्रयत्न करत असतो आणि म्हणून मानवांनी नेहमी सुभाषितांचा संग्रह आपल्या ठिकाणी करावा, आपल्या ठायी करावा असं म्हटलं जातं. तर अशाच प्रकारची ही सुभाषिते आहेत. यांचा अभ्यास आपल्याला या भागात करायचा आहे. यातील पहिला श्लोक आपण पाहणार आहोत. पहा, जर तुम्ही पुस्तकाचं निरीक्षण केलं तर तुम्ही श्लोक वाचल्यानंतर आणि श्लोकांच्या सोबत दिलेली जी चित्रे आहेत वेगवेगळी, ती चित्रे वाचल्यानंतर सहजपणे तुम्हाला त्या श्लोकांचा अर्थ कळेल अशा प्रकारची सुंदर अशी ही सुभाषिते या ठिकाणी दिलेली आहेत. तर पहिलं सुभाषित आपल्याला पाहायचं आहे. पहा, कंसंजघान कृष्ण काशी तलवाहिनी गंगा केदार भूषणरता कंबलवंतं न बाधते शीतम. हा जो श्लोक आहे हा पहा आर्याभट्टातला श्लोक आहे आणि अंतरालापाचं हे उदाहरण आहे. तर अंतरालाप म्हणजे काय? तर या अंतरालाप या श्लोकाच्या प्रकारामध्ये किंवा या सुभाषित प्रकारामध्ये एक वैशिष्ट्य असतं. ते म्हणजे याच्यामध्ये काही प्रश्न विचारले जातात आणि त्या प्रश्नांची उत्तरे त्या प्रश्नातच दडलेली असतात. हे अंतरालापाचं उदाहरण आहे. या अंतरालापामध्ये आपल्या प्रश्नचतुष्टयम वर्तते, 4 प्रश्न आहेत आणि त्या 4 प्रश्नांची उत्तरे त्या प्रश्नातच आपल्याला शोधायची आहेत. ती आपल्याला सापडतीलच निश्चितपणे. प्रश्ने एव तस्य उत्तरम वर्तते, प्रश्नातच त्याचं उत्तर असतं. एषा शब्दालंकारस्य चमत्कृती, ही शब्दालंकाराची चमत्कृती आहे. तुम्ही मराठीमध्ये जर अलंकाराचे प्रकार शिकले असाल, अर्थालंकार आणि शब्दालंकार असे 2 प्रकार असतात. तर अर्थालंकारामध्ये अर्थाला महत्त्व असतं किंवा अर्थामुळे ते पद्य असेल किंवा ती गद्य एखादी ओळ असेल ती खुलते. तर याच्यामध्ये मात्र शब्दालंकारामध्ये शब्दामुळे त्या काव्याला एक वेगळ्या प्रकारचं विशिष्ट असं सौंदर्य प्राप्त होत असतं आणि अशा प्रकारचा हा अंतरालाप या ठिकाणी आहे. तर याच्यामध्ये पहा 4 प्रश्न दिलेले आहेत आणि या 4ही प्रश्नांची उत्तरे आपल्याला याच्यातच शोधायची आहेत. याच्यातच आपल्याला ती उत्तरे सापडणार आहेत. पहा, कस्यचित् अक्षरस्य संयोजनेन विघटनेन वा प्रश्नस्य उत्तरं प्राप्यते, प्रश्ने एव तस्य उत्तरं वर्तते. अतः कस्यचित् अक्षरस्य संयोजनेन, काही एखाद्या अक्षरे जोडून किंवा ती अक्षरे विलग करून वेगवेगळी करून आपल्याला त्या प्रश्नाचं उत्तर या श्लोकामध्येच सापडणार आहे. पहा, यातला पहिला प्रश्न कोणता आहे? कंसंजघान कृष्ण. काय प्रश्न आहे पहा? कंसंजघान, कं संजघान. कृष्ण प्रश्न आहे हा. पहा, याच्यामध्ये कम हे काय आहे? किम सर्वनामाचं द्वितीयेचं एकवचन आहे, बरोबर आहे. किम सर्वनाम पुल्लिंग द्वितीया विभक्ते हे एकवचनम अस्ति, द्वितीया एकवचन कोणाला असा याचा अर्थ होतो. वाक्यातले हे काय आहे? कर्म आहे. एतत् वाक्ये कर्म अस्ति. कृष्णः कंसंजघान, संजघान, सम अधिक हण धातु अस्ति. एतत् द्वितीय गण, परस्मैपद, लिट लकार. आपण शिकलेला आहे हा लकार. प्रथम पुरुषस्य एकवचनम अस्ति. एतत् प्रथम पुरुष एकवचन, मारले किंवा ठार केले असा याचा अर्थ आहे. कृष्णः कंसंजघान, कृष्णाने कोणाला मारले असा याचा या प्रश्नाचा अर्थ आहे. पण या ओळीमध्ये पहा, या ओळीमध्ये आपण हे 2 शब्द कम आणि सम हे जर जोडलं तर काय होतं? कंसन एकक्षण. कृष्णः कंसंजघान. काय केलं आपण पहा याच्यामध्ये? प्रश्नाचं उत्तर मिळाले आपल्याला. जघान हे सुद्धा लिट लकाराचं रूप आहे, हण धातू आहे. इथे काय झालंय? संजघानामध्ये आपल्याला सम हा उपसर्ग लागलाय. परंतु उपसर्ग लागल्यानंतर सुद्धा धातूचा अर्थ बदलला आहे का? तर नाही. उपसर्ग लागून सुद्धा धातूचा अर्थ बदलला नाही, त्याचा मारणे असा अर्थ आहे. आणि आपण जेव्हा हे संजघानामधलं सम हे कमला जोडलं तर त्याचं काय येतं? कमसम असं शब्दरूप तयार होतं आणि हेच वरील प्रश्नाचं काय आहे? उत्तर आहे.
कृष्णः कंसं जघान कृष्णः कंसं जघान कृष्णाने कोणाला मारले तर कृष्णः कंसं जघान कृष्णाने कंसाला मारले कंसं कंस अकारांत पुल्लिंग द्वितीया एकवचन कर्म आहे वाक्यातलं कंसाला कृष्णाने कोणाला मारले तर कृष्णाने कंसाला मारले असा याचा अर्थ होतो पहा प्रश्न काय आहे कृष्णः कंसं जघान तर त्या प्रश्नाचं उत्तर काय मिळालं आपल्याला कृष्णः कंसं जघान आहे की नाही मजा पहा या प्रश्नाचं उत्तर याच्यामध्येच आपल्याला सापडलं की नाही आपण जेव्हा कम आणि सम हा शब्द जोडला तेव्हा त्याचं कंसम हे शब्दरूप तयार झालं आणि ते या प्रश्नाचं उत्तर आहे हे आपल्या लक्षात येतं दुसरा प्रश्न कोणता आहे यातला आपण आता पाहिलं की कंसं जघान कृष्णः याचं उत्तर काय मिळालं कृष्णः कंसं जघान अशा प्रकारचं उत्तर त्याचं कंस हे उत्तर आपल्याला त्यातून मिळालं तर दुसरा प्रश्न कोणता आहे का शीतलवाहिनी गंगा शीतलवाहिनी गंगा का शीतलवाहिनी गंगा शीतलवाहिनी म्हणजे संथ गतीने वाहणारी संथ गतीने वाहणारी गंगा हे नदी या अर्थी या ठिकाणी आलेलं आहे पहा गंगा हे एका विशिष्ट नदीचं जरी नाव असलं तरी सुद्धा गंगा हे या ठिकाणी नदी या अर्थाने आलेलं आहे तर थंड अतिशय थंड वाहणारी म्हणजे संथ गतीने वाहणारी नदी कोणती आहे का हे काय आहे किम सर्वनामाचं स्त्रीलिंगाचं प्रथमेचं एकवचन आहे बरोबर आहे किम सर्वनाम स्त्रीलिंग प्रथमा विभक्ते हे एकवचनमस्ति एतत् प्रथमा एकवचन काय प्रश्न आहे पहा शीतलवाहिनी गंगा का असा प्रश्न आहे की नाही शीतलवाहिनी गंगा का किंवा का शीतलवाहिनी गंगा अतिशय संथ गतीने वाहणारी नदी कोणती आहे तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला याच ठिकाणी मिळेल पहा आपण जेव्हा हे का या शीतलवाहिनीला जोडू आपण तेव्हा काय होईल पहा का शीतलवाहिनी गंगा थंड वाहणारी नदी कोणती आहे तर काशीतलवाहिनी नामक काशी नगरे या नदी वहती सा नदी शीतलवाहिनी असती सा गंगा शीतलवाहिनी असते काशीतलवाहिनी गंगा शीतलवाहिनी असती अशा असं हे या प्रश्नाचं उत्तर मिळतं पहा काशीतलवाहिनी गंगा शीतलवाहिनी काय केलं आहे की नाही मजा पहा याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे का हे काय कशाशी जोडलं आपण या शीतलवाहिनीला जोडलं म्हणजे याचं आपण काय केलं या ठिकाणी संयोजन केलं आणि त्या संयोजनातून आपल्याला हे काय मिळालं उत्तर मिळालेलं आहे की काशीतलवाहिनी गंगा काशी स्थाने काशी नगरे या गंगा वहती सा गंगा शीतलवाहिनी असते काशी या ठिकाणी जी नदी वाहते ती नदी काय आहे थंड आहे किंवा संथ गतीने वाहणारी अशी ती गंगा आहे असा या प्रश्नाचं उत्तर अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी सापडलेलं आहे के दार पोषण रताः असे कोण आहेत की जे पत्नीच्या पालन पोषण करण्यासाठी योग्य आहे या ठिकाणी पहा दारा म्हणजे काय असतं तर पत्नी भार्या कांता सहचारिणी असा याचा अर्थ होतो बरोबर आहे दारा नाम पत्नी की दारा म्हणजे काय तर पत्नी या पत्नीचा पोषण करण्यासाठी पत्नीचे पोषण करण्यासाठी कोण योग्य आहेत इथं रताः म्हणजे जे रमलेले असतात असा जरी अर्थ असला तरी सुद्धा या ठिकाणी रताः हा जो अर्थ आहे तो योग्य किंवा पात्र अशा अर्थाने आलेला आहे हे लक्षात घ्यायचं आहे की असे कोण आहेत की जे पत्नीच्या किंवा मुलाबाळांच्या आपले जे जो परिवार आहे त्या परिवाराच्या पोषणासाठी पात्र आहेत अशा या प्रश्नाचा अर्थ आहे या ठिकाणी आपण जेव्हा हे केदार जोडू के दारला जोडू तेव्हा काय होईल केदार म्हणजे काय तर क्षेत्रम नाम शेती जे ये जनाः केदार पोषणरताः
जे लोक शेतीची मशागत करण्यात गढलेले आहेत, जे रमलेले आहेत, ते एव जनाः दारपोषण रताः, तेच लोक, तेच व्यक्ती पत्नीचे किंवा कुटुंबाचं पालन पोषण करण्यास योग्य आहे असा याचा अर्थ होतो. केदार पोषणे रताः ते एव दार पोषण रताः, जे पत्नी जे शेतीची मशागत करण्यात रमलेले आहेत, गढलेले आहेत, असेच लोक दार पोषण रताः अपि वर्तन्ते, आपल्या कुटुंबाचं, आपल्या मुलाबाळांचं, आपल्या पत्नीचा सांभाळ करण्यास, पालन करण्यासाठी योग्य आहेत, पात्र आहेत असा याचा अर्थ होतो. पहा, दार पोषण रताः अशाचा उत्तर आहे. पहा, केदार पोषण रताः. ये जनाः केदार पोषण रताः, ये जनाः क्षेत्र पोषण रताः, ते एव जनाः दार पोषण रताः, जे लोक शेतीची मशागत करण्यात रमलेले आहेत, गढलेले आहेत, तेच लोक कुटुंबाचं पालन पोषण करण्यामध्ये सुद्धा काय झालेले आहेत, गढलेले आहेत किंवा कुटुंबाचं पालन पोषण करण्यासाठी ते योग्य आहे असा या प्रश्नाचा अर्थ होतो. हे लक्षात घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर शेवटचा जो प्रश्न आहे त्याचा प्रश्न पाहू आपण आता. कम बलवंतम शीतम न बाधते. कम बलवंतम शीतम न बाधते किंवा न बाधते शीतम असं लिहू आपण. पहा, कम बलवंतम न बाधते शीतम. शीतम नाम शैत्यम, थंडी आपण ज्याला म्हणतो. कोणत्या बलवानाला थंडी वाजत नाही असा या प्रश्नाचा अर्थ आहे. पहा, कम बलवंतम शीतम न बाधते, कोणत्या बलवानाला थंडी वाजत नाही. बलवंतम बलवत शब्द अस्ति, प्रातिपदिकम एकस्य बलवत, वत प्रत्ययान्तं पुल्लिंगम, द्वितीया विभक्तेः एकवचनमस्ति एतत्. बलवानाला, कोणत्या शक्तिवानाला शीतम न बाधते, हे शब्द आपण एकत्र जोडू. कम बलवंतम शीतम न बाधते. कम बलवंतम शीतम न बाधते. कंबलम नाम किम, आपण पांघरण्यासाठी, थंडीमध्ये पांघरण्यासाठी आपण घोंगडी घेतो किंवा कांबळी घेतो, ते म्हणजे काय तर कंबल. कंबल म्हणजे काय, कंबलम नाम किम, घोंगडी. यह कंबलम धारयति, यह कंबलम धारयति नाम यह कंबलवान अस्ति तम शीतम न बाधते. तम शीतम न बाधते, त्याला थंडी वाजत नाही. पहा, आपण काय केलं, हे दोन शब्द कम आणि बलवंतम एकत्र जोडले की वरच्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला खाली मिळालं की कंबलवंतम शीतम न बाधते. अशा ज्याने घोंगडी पांघरलेली आहे, ज्याने अशा व्यक्तीला थंडी वाजत नाही, अशा प्रकारचा हा अंतरालाप आहे. पहा, तुमच्या लक्षात आलेलं असेल की पहिला प्रश्न काय होता, कंसन जघाण कृष्णः. कृष्णः कंसन जघाण, कृष्णाने कोणाला मारले, तर त्या प्रश्नाचं उत्तर आपण जेव्हा कम आणि सम ही दोन अक्षरे एकत्र जोडली तेव्हा त्याचं उत्तर आपल्याला काय मिळालं, कंसम असं मिळालं. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न कोणता होता, काशीतील वाहिनी गंगा, थंड वाहणारी, अतिशय संथ गतीने वाहणारी नदी कोणती आहे, तर आपण जेव्हा काय हे शीतल वाहिनीला जोडलं तेव्हा आपल्याला त्या प्रश्नाचं उत्तर मिळालं की काशीतल वाहिनी गंगा. काशीतल वाहिनी गंगा, जी नदी काशी या ठिकाणी वाहते ती नदी सा एव शीतल वाहिनी असते, तीच संथ गतीने वाहणारी आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न आपण पाहिला की दार पोषणरताः के, केदार पोषणरताः, की कुटुंबाचे पालन पोषण करण्यासाठी कोण पात्र आहेत, कोण योग्य आहेत, तर त्याचं उत्तर आपण जेव्हा के हे दार या शब्दाला जोडलं तेव्हा त्याचं केदार असं होतं. आणि ए जनाः केदार पोषणरताः नाम क्षेत्र पोषणरताः ते एव जनाः दार पोषणरताः सन्ति वर्तन्ते. तेच लोक
पोषण करू शकतात असं आपण पाहिलं. आणि हा चौथा प्रश्न आपण पाहिला की कम बलवन्तं न बाधते शीतं, कोणत्या बलवानाला थंडी वाजत नाही. तर यह कंबलं धारयति, यह कंबलवान अस्ति तं शीतं न बाधते, त्याला थंडी वाजत नाही. अशा प्रकारची ही शब्दरचना. याच्यामध्ये आपल्याला शब्दालंकार आहे हा, की शब्दाचा चमत्कृतीपूर्ण असा वापर या ठिकाणी केलेला आपल्याला दिसतो. यातून आपलं मनोरंजन होतं. तर अशाच प्रकारची, अशा अनेक प्रकारची सुभाषिते आपल्याला या पाठात पाहायची आहेत.